नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक सभापती बाळकृष्ण शेळसाट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 29 जूनला पार पडली। यावेळी नगरसेविका साधना मटाले यांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या सभापतींना देत असताना सभेमध्ये बोलण्याच्या प्रोटोकॉलवरून नगरसेवक मुकेश शहाणे यांनी भाजपा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली होती। त्याचे पडसाद आजच्या महासभेत बघायला मिळाले। याबाबत उपमहापौर विलास शिंदे यांनी महापौरांना पत्र देत या दोन्ही नगरसेवकांना समज द्यावी अशी मागणी केली होती। या विषयावर अनेक नगरसेवकांनी चर्चा केली असून सभागृहात किंवा कोणत्याही सभेत असा प्रकार झाल्यास 6 महिने निलंबित करण्यात येईल असा इशाराच महापौरांनी यावेळी दिलाय। पत्राद्वारे या विषयाचा उमटवा मांडला। सन्माननीय सर्व सदस्यांनी ज्यांनी इथे आपले मतं व्यक्त केलेली आहेत। मला असं वाटलं होतं की महिला भगिनी जास्त बोलतील, पण कदाचित कालचा प्रकार बघून त्यांना बोलायची इच्छा देखील झाली नाही। इतका निंदनीय प्रकार आहे आणि आपण या सगळ्यांना काय सांगावं, ही कुठेतरी समाजात जे पडसाद उमटत आहेत की खरंच नाशिकमध्ये काय चालू आहे। लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांकडे या मीटिंग आणि या सभा आपण कशासाठी बोलवतो हाच एक मुद्दा प्रथम आपण पाहिला पाहिजे की सगळे आपण एका तणावात जगतो आहोत। सगळ्यांना कामं करायची आहेत, अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, लोक असतील। आज नाशिकची जी प्रतिमा आहे ही आपण चांगल्या कामांनी उजळू अशी कुठेतरी भावना सगळ्यांमध्ये काम दाखवून देण्याकरता आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतंय। आज आपण मॉन्सून टास्क फोर्स तयार केलेला आहे, उन्नत नाशिक अभियान करतो आहे, कुंभमेळ्याची सर्व कामं सुरू आहेत। अशा या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा असं एखादं गालबोट लागतं तेव्हा नक्कीच ते अतिशय निंदनीय आहे आणि याचा निषेध मी वैयक्तिक महापौर, महिला आणि सर्व सभागृहातल्या महिला आणि सभागृहातर्फे नोंदवते। त्याचबरोबर अशा पद्धतीचं वर्तन यापुढे सभागृहात कुठल्याही सभेमध्ये, ती प्रभाग सभा असू दे, इतर ज्या आपल्या आता समित्या म्हणाले त्या सभा असतील, असं कुठलंही वर्तन यापुढे कोणत्याही सदस्याने, लोकप्रतिनिधींनी केलं तर त्यांना 6 महिन्याकरता निलंबित केलं जाईल महासभेमधून आणि हे न सांगता केलं जाईल सुमोटो की जर असं वर्तन पुढे कोणत्याही सभेमध्ये दाखवलं, दिसलं आणि जाहीररित्या कोणी केलं तर 6 महिने महासभेत त्यांना येण्यास बंदी असेल। महिला ही ऐकून घेते, तिथे उपस्थित राहते, काम करते, याचा अर्थ असा नाहीये की तिला आवाज नाही आणि याची शिस्त नक्कीच पुरुषांनी बाळगावी असं मी सूचित करते। धन्यवाद। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।